जिम लावता, मॅरेथॉनमध्ये भाग घेता, ती श्रीमंत महिलाच असं करू शकतात. ते म्हणतात ना की आमच्या पैशाने त्यांच्या अंगावरती सोन्याचे दागिने असतात. साडीवरती ते बरोबर. 10-20 हजार रुपये पैसे खर्च करू बरोबर. शकतात. तर मी ते 10-20 हजार रुपये माझ्या स्मार्ट वॉचवरती घालते. ऍक्च्युली आमच्या सायन्सनुसार चालणे हा व्यायामच नाहीये. कारण आपल्याकडे काय असतं की सगळ्यात सिम्पल एक्सरसाइज चालणे. आपल्या सांगलीच्या पहिल्या आयर्न लेडी तुम्ही आहात आणि ही जर्नी सुरुवात कशी झाली याची? ट्विन प्रेग्नन्सी होती माझी, तेव्हा मी 85 kg होती. तेव्हा उठता यायचं नाही, बसता यायचं नाही, ब्रीदिंग डिफिकल्टी यायच्या. आता जे म्हणतात ना की आमच्याकडे हे सगळं करायला पैसा नाही, हां. त्यांच्या अंगावरती सोन्याचे दागिने असतात. साडीवरती ते बरोबर. 10-20 हजार रुपये पैसे खर्च करू बरोबर. शकतात. आता मला विचाराल तर मी ते 10-20 हजार रुपये माझ्या स्मार्ट वॉचवरती घालवीन किंवा माझ्या शूजवरती घालवीन. म्हणजे प्रायोरिटी तीच राहणार आहे, पैसे हां. तेच राहणार आहेत. पण मग सोन्यावरती घालण्यापेक्षा आपला जीव हिऱ्यापेक्षा जास्त अनमोल आहे. बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही ते स्पेंड करा. पैसे असतात, फक्त त्यांना त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या असतात. जिम लावता, मॅरेथॉनमध्ये भाग घेता, ती श्रीमंत महिलाच असं करू शकतात. आता करोनाच्या वेळेस जेव्हा जिम बंद होत्या, रस्त्यावरती आपण बाहेर पडू शकत नव्हतो. आम्ही घरी व्यायाम करायचो. मी घरामध्ये 21 किलोमीटर अंतर पळली आहे. नाही, घरात वर्कआउट करायला काय लागतंय? करायची इच्छा असेल ना, तुम्हाला पैशांची सुद्धा गरज नाहीये. घरच्या घरी तुम्ही सुंदर व्यायाम करू शकता. सूर्यनमस्कार घालू शकता. ते तर शून्य इन्व्हेस्टमेंट आहे. हो, बरोबर. घरच्या घरी करायचंय. दोरीची उड्या मारू शकता. दोरीची उडी 50 रुपयाला मिळते. ते डंबेल्स असतात ना, ते साधारण 500 रुपये ते अगदी 1000 रुपयेपर्यंत ब्रँडेड डंबेल्स मिळतात. आणि ते एकदा आणले की ते तुम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत. मग एखादी साडी घेऊ नका ना, आणि त्याच्याऐवजी तुम्ही एक डंबेल्स घरी आणून ठेवा. बरोबर. एखादी स्किपिंग रोप आणा. कधीही योगासनं करू शकता. कधीही तुम्ही ॲब्स वर्कआउट करू शकता. त्याला तर पैसे नाही लागत आहेत. अख्ख्या दिवसाच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी संपवून रात्रीसुद्धा आम्ही रन केलंय. सो करायची इच्छा असेल तर तुम्ही वेळ काढता. आणि मग तुम्हाला करायची इच्छा नसेल तर मग देअर आर 1000 एक्सक्यूजेस की आय एम बिझी, माझा जॉब असा आहे, मला घरात एवढी कामं असतात. सो प्रायोरिटीज ठरवा आणि अकॉर्डिंगली वर्कआउट. मध्यरात्री तर मध्यरात्री सुद्धा तुम्ही रनिंग केलंय किंवा वर्कआउट केलेलं आहे. तुमच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा असतात. तुम्ही इन्फ्लुएन्सर सुद्धा आहात असं म्हणायला काही हरकत नाही. तर 3 वाजता सुद्धा पहाटेचं तुम्ही रनिंग केलेलं आहे. तर तो हा एक्सपिरियन्स कसा आहे? जेव्हा आम्ही अल्ट्रा रनिंग म्हणजे आता मॅरेथॉन ही 42 किलोमीटर्सची असते आणि त्याच्यापेक्षा मोठं अंतर ह्याला अल्ट्रा रनिंग म्हणतात. तर आता सध्या जो आलेख आहे तो अल्ट्रा रनिंगकडे कल घेणारा जास्त आहे. म्हणजे ओके. आमच्या सगळ्या रन्स अशा 60 किलोमीटर, 70 किलोमीटर, 80 किलोमीटर आणि मी 100 किलोमीटर बॉर्डर रन पार केली आहे. तर त्याची प्रॅक्टिस करायची तर कमीत कमी तुम्हाला 50-60 किलोमीटर पळायला पाहिजे. तुम्ही जर रात्री रन सुरू केली तरच तुम्ही सकाळपर्यंत ती पूर्ण करू शकता आणि ओके. दुसऱ्या दिवशी तुम्हाला पूर्ण कामं असतात. म्हणजे रात्रभर तुम्ही पळलाय म्हणून पेशंट असं नाही म्हणत की मॅडम आज दमल्यात, आज डिलिव्हरी नको व्हायला किंवा आज सर्जरी नको करायला. बरोबर. सो रात्री आम्ही 3-4 ला सुरू करतो. म्हणजे त्यामुळं आमचं 7 पर्यंत जे काही 4-5 तासाचं आमचं रनिंगचा जो प्लॅन असतो तो कंप्लीट होतो. कारण आपल्याकडे काय असतं की सगळ्यात सिम्पल एक्सरसाइज चालणे. ऍक्च्युली आमच्या सायन्सनुसार चालणे हा व्यायामच नाहीये. अनलेस अँड अंटिल तुम्ही ब्रिस्क वॉक करताय. ओके. कारण चालणे ही रुटीन प्रोसिजर आहे जी आपल्याला देवानी दिली आहे. जसं आपण हसतो, उठतो, बसतो, चालतो, अशा प्रोसिजर आहेत. त्याला व्यायाम असं नाही म्हणत. व्यायाम हे लेबल करायला एक तर तुम्ही खूप फास्ट वॉक केलं पाहिजे किंवा इन्क्लाइन वरती वॉक केलं पाहिजे किंवा वेट घेऊन वॉक केलं पाहिजे. तरच तुम्हाला घाम येणार आहे. तुम्ही रमत गमत पक्षी बघत गप्पा मारत जर इकडे तिकडे फिरलात ना, तुमची हार्टबीट वाढते, ना तुम्हाला घाम येतो, ना तुमचं रेस्पिरेशन वाढतं आणि ना तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग. कारण तुम्ही तीच प्रोसेस जी रुटीन आहे ती तुम्ही करता. म्हणजे आपल्या सांगलीच्या पहिल्या आयर्न लेडी तुम्ही आहात आणि ही जर्नी सुरुवात कशी झाली याची? खरं काही असं प्लॅन असा काही नव्हताच. बेसिक वजन खूप वाढलं प्रेग्नन्सीमध्ये. ट्विन प्रेग्नन्सी होती माझी आणि तेव्हा जवळ-जवळ 35 kg वेट गेन झालं. मग तेव्हा मी 85 kg होते. आता 50 kg आहे. तर ते वेट लॉस करायचं ॲट एनी कॉस्ट, कारण खूपच प्रॉब्लेम यायचे मला. एकदम 7-8 महिन्यांमध्ये एवढा वेट गेन आणि माझ्या शरीराला एवढ्या वजनाची सवय नव्हती. त्यामुळे खूप कॉम्प्रोमाइज लाईफ वाटायला लागलं मला. ब्रीदिंग डिफिकल्टी यायच्या, उठता यायचं नाही, बसता यायचं नाही, जॉईंट पेन होतं. एवढं वजन असल्यामुळे काहीच ॲक्टिव्हिटी करता यायच्या नाहीत. त्यामुळे व्यायामाची खरी सुरुवात म्हणजे अगदी डेली रेग्युलर एक्सरसाइज हा तिथून सुरू झाला. तर हेल्थ ही प्रायोरिटी ठेवलीच पाहिजे. बरोबर. शॉर्ट बट स्वीट आपण हे सगळं करू शकतो घरच्या घरी, पैसे जास्ती खर्च न करता. त्यामुळे आपण कुठलाही एक्सक्यूज देऊ शकणार नाही असं तुम्ही क्लिअर केलेलं आहे.